मॅथ्स 1 यामधील आपलं अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या भागातला शेवटचा भाग थोडासा राहिलेला आहे। यामधील प्रॉब्लेम सेट 4A यातील आपण काही उदाहरण आज बघणार आहोत। शेवटचे 2-3 उदाहरण आहेत ते आपण शिकणार आहोत की जे वर्ड प्रॉब्लेम आहेत आणि चॅलेंजिंग टाइप क्वेश्चन्स मध्ये ते येत असतात। 4B प्रॉब्लेम सेट 4B हा तुम्हाला नाहीये आणि कोणता भाग वगळण्यात आलेला आहे या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर त्यासाठी तुम्ही पहिल्या व्हिडिओला बघू शकाल। या अगोदरचे व्हिडिओज आणि इयत्ता 8वी ते 10वी गणित मॅथ्स 1 मॅथ्स 2 या सर्व व्हिडिओ बघण्यासाठी स्टडी ई मॅथ्स हेच जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यास रोजच्या रेग्युलर व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। आज आपण क्वेश्चन 4A मधील 9th हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो बघणार आहोत। इथे एक क्वेश्चन त्यासाठी लिहिलेला नाहीये मी, फक्त आपण क्वेश्चन बघूया अगोदर। क्वेश्चन 8 जो आहे तो आता मागच्या एपिसोड मध्ये मागचा जो व्हिडिओचा भाग आहे त्यामध्ये क्वेश्चन 4, 5, 6, 7 आपण घेतलेले आहेत। 8वा जो क्वेश्चन आहे तो झालेला आहे याच्या अगोदरच्या भागामध्ये, म्हणून तो आता रिपीट केलेला नाहीये। 9th क्वेश्चन आणि 10th क्वेश्चन तो आपण बघणार आहोत। 9th मध्ये पहा काय म्हटलंय, अण्णा पाटील हे ठाणे महाराष्ट्र येथील राहणारे सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर इन वसई मुंबई फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹14,000 अँड जीएसटी रेट इज 28%। त्यांच्यासाठी म्हणजे जे आहे त्यांनी वसई म्हणजे मुंबईत राहणारे त्यांना टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 ला आणि जीएसटीचा रेट आहे 28% असं दिलेलं आहे। तर शॉपकीपर सेट इट टू द कस्टमर ॲट द सेम जीएसटी रेट फॉर 16,800 टॅक्सेबल व्हॅल्यू। फाइंड द फॉलोइंग 3 वेगवेगळ्या दिल्या अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी शोन इन टॅक्स इनव्हॉइस इश्यूड बाय अण्णा पाटील। म्हणजे अण्णा पाटील साठी आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचं आहे। त्याच पद्धतीने चार्जेबल हे जे आहे शॉपकीपर इन वसई ते काढायचंय आणि सीजीएसटी आणि एचजीएसटी फॉर शॉपकीपर इन वसई ऍट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न तो एक सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायची असं म्हणजे याच्यानुसार वेगवेगळे आपल्याला काढायचे। तर त्यामध्ये अगोदर जे सप्लाय केलेलं आहे व्हॅक्यूम क्लीनरने शॉपकीपर साठी जी जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ते आपण घेऊया। आउटपुट टॅक्स फॉर अण्णा पाटील तो काढण्यासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू 28% आपण घेणार आहोत आणि म्हणून टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे। करपात्र किमतीचे 28% जीएसटी आपल्याला त्याच्यावर करायचे आहे आणि तो म्हणजे काय असणार त्यांच्यासाठी असलेला आउटपुट टॅक्स। देअरफॉर आउटपुट टॅक्स फॉर अण्णा पाटील इज इक्वल टू करपात्र म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी। किती आहे ते टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 इंटू जीएसटी आहे 28/100। आता इथे जर आपण हे करायचं म्हटलं तर जीएसटी बघू आपण नंतर। डिवाइड केलं 140 गुणिले 28 म्हणजे हे जर केलं तर आपल्याला मिळालं 3,920। याचा गुणाकार करा आपल्याला मिळतोय 3,920। इट इज द आउटपुट हा झाला त्यांच्यासाठी तो आउटपुट टॅक्स आणि तो पण त्यांना त्यांच्यासाठी आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी दोन्ही वेगळे काढायचे आणि म्हणून आपण काय करणार हा जो सीजीएसटी एचजीएसटी आहे त्याला 3,000 म्हणजे जीएसटी अपॉन 2 3,920 याला 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला त्यांच्यासाठी असणारा केंद्रीय कर सीजीएसटी आपल्याला अशा पद्धतीने मिळू शकतो 3,920 भागिले 2 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 1960 रुपये। इथे जर भाग दिलं तर काय पण 2 9 18 9 सख 12 आणि 0 ने भाग दिला म्हणजेच काय झालं 1960 रुपये हे आपल्याला सीजीएसटी मिळालं। आता वसई व्यापाराला त्यांनी तो सोल्ड केला। इथे आपण अण्णा पाटलांचं काय केलं आउटपुट टॅक्स काढला टॅक्सेबल व्हॅल्यू घेऊन त्याच्यावर आउटपुट टॅक्स काढला त्यांच्यासाठी असलेला सीजीएसटी वेगळा काढला एचजीएसटी वेगळा काढला। आता आपल्याला वसई व्यापाराला जो सोल्ड केलेला आहे ते वसई व्यापाराचा वसई जो ट्रेड आहे त्याचा आपल्याला काढायचा आहे। तर त्यासाठी कितीला सोल्ड केलं त्यांनी 16,800 रुपयाला विकलेला आहे।
16,800 रुपयाला विकलेला आहे आणि म्हणून आउटपुट टॅक्स त्यांच्यासाठी वसईसाठी जो व्यापारी आहे त्यांच्यासाठी असलेला आउटपुट टॅक्स बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू जीएसटी, करपात्र किंमत जी आहे त्याला गुणिले जीएसटी, म्हणजे 16,800 गुणिले 2800 किती झाले 28/100. 28% काढायचे ना आपल्याला, त्यामध्ये तिथे काय केलं त्यांनी त्याचा 28% काढायचा आहे and therefore 16,800 into 28/100 म्हणजे इथे 0 ने डिवाइड केलं we get 168 into 28 किती वाला 4,704. therefore CGST is equal to 4,704 भागिले 2. 2 ने डिवाइड केलं तर मिळाला 2 किती वा 2 दुणे 4 पुन्हा 2 6 0 ने केलं उरला एक तिथे तो 0 घेतल्यावर 2 पंचे 10 आणि 2 दुणे 4 म्हणजे किती 2,352 रुपये हा झाला वसई व्यापारासाठी असलेला सीजीएसटी आणि एचजीएसटी आहे 2000 तेवढाच असणार तो 2,352. आता वसई व्यापारासाठी जो देय जीएसटी आहे तो कोणता असणार आहे, मग तो म्हणजे काय वसई व्यापारासाठी देय जीएसटी म्हणजे आउटपुट मायनस त्याचा असलेला आयटीसी. आता आपण इथे जो आयटीसी काढलेला आहे तो किती 3,920 रुपये आणि आउटपुट आता आपण काढला तो किती 4,704 हा झाला त्यांचा आउटपुट. मग या आउटपुट मधून आयटीसी मायनस करूया म्हणजे 4,700 मायनस 3,920 किती मिळालं आपल्याला 784. इट इज द काय झालं टोटल जीएसटी तो वसई जो व्यापारी आहे त्याच्यासाठी आणि त्यांच्यासाठी असताना सीजीएसटी वेगळा काढा सांगितला म्हणून आपण काय करणार 784 भागिले 2 म्हणजे 784 हा टोटल जीएसटी भागिले 2 केलं तर आपल्याला मिळालं 392 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने अण्णा पाटलांसाठी पण आपण काढलंय वसई व्यापाराचा जो आहे त्याच्यासाठी पण सीजीएसटी आणि एचजीएसटी वेगवेगळं काढले आणि आयटीसी पण काढलेलं आहे. तर याच्यानंतर जे पुढचं उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत. हेच उदाहरण तुम्हाला कशासाठी मिळत असतं म्हणजे जर आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये जर हे असेल तर त्यामध्ये ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने तिथे बॉक्सेस वगैरे देणार किंवा फॉर्म्युला असेल तिथे व्हॅल्यू पुटअप करायच्या म्हणजे ह्या याच्यामध्ये बॉक्सेस देऊन तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये मोठी उदाहरणं येऊ शकतात किंवा चॅलेंजिंग टाईप मध्ये सुद्धा येत असतात. पुढचं नेक्स्ट आपण उदाहरण बघूया. 4A हा जो प्रॉब्लेम सेट आहे यामध्ये 10th हा चॅलेंजिंग टाइप क्वेश्चन आहे. वर्ड प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे सम आहे. यामध्ये आपण अगोदर क्वेश्चन इथे लिहिलेला नाहीये पेज नंबर 111 111 वरील हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा फॉर द गिवन ट्रेडिंग चेन प्रिपेअर द टॅक्स इनवॉइस फर्स्ट सेकंड थर्ड जीएसटी ऍट द रेट ऑफ 12%. इट वॉज चार्ज फॉर द आर्टिकल सप्लाइड. आता यामध्ये टॅक्स 1 टॅक्स 2 टॅक्स 3 असे 3 इनव्हॉइसेस आपल्याला बनवायचे आहेत. होलसेलर डिस्ट्रीब्युटर रिटेलर आणि कन्झ्युमर हे स्टेप्स आहेत. 3 क्वेश्चन्स विचारले की पहिल्यांदा प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेएबल अंडर इच हेड ऑफ द होलसेलर. नंतर त्यांचा आणि टाइम टू टाइम प्रत्येक होलसेलर साठी डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर साठी. सेकंड क्वेश्चन आहे ऍट द एंड ऑफ व्हॉट अमाऊंट इज पेड बाय द कन्झ्युमर. कन्झ्युमरला किती अमाऊंट पेड करावी लागणार ते पण विचारलेलं आहे. आणि विच टाइप ऑफ द इनव्हॉइसेस इश्यूड B2B और B2C कोणत्या टाइपचे आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर त्या म्हणजे अगोदर आपण तो क्वेश्चन वाचलाय तुम्ही पण तो क्वेश्चन व्यवस्थित लिहा. तर त्यासाठी सोल्युशन बघा काय होलसेलर्स जीएसटी त्याच्यासाठी होलसेलर. आता इथे बघा आपण इथे तेवढं हे केलंय प्रिपेअर द टॅक्स इनव्हॉइस म्हटलं फर्स्ट आहे तो होलसेलर आहे त्याच्यासाठी जो उत्पादक आहे टॅक्स म्हणजे जो प्रोड्यूस होलसेलर आहे त्याचं जी टॅक्सेबल अमाऊंट आहे ती 5,000. नंतर मग डिस्ट्रीब्युटर साठी टॅक्सेबल अमाऊंट 6,000 आहे. वितरकाने कुणाला दिले म्हणजे कुणाला सोल्ड केले रिटेलर साठी टॅक्सेबल अमाऊंट 6,500 आणि त्याच्यासाठी पुन्हा पुढे आहे कन्झ्युमर ग्राहक. थर्ड स्टेप मध्ये कन्झ्युमर ग्राहकसाठी अशी जी चेन आहे ते तुम्हाला ते डायग्राम दिली आणि ती आपल्याला वी हॅव टू फाइंड
ग्राहकाला सगळ्यात शेवटची व्हॉट इज द प्राइस फॉर द कन्झ्युमर, आणि नंतर मग त्यांचं स्टेटमेंट वगैरे विचारलेलं आहे. तर आधी आपण होलसेलर, नंतर डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर यासाठी बघूया. होलसेलर मध्ये काय आहे, होलसेलरचा जीएसटी म्हणजे आउटपुट ऑन 5000 आणि ते पण किती पर्सेंट आहे, 12%. देताना दिले टॅक्स इनव्हॉइसेस फॉर 12% जीएसटी. मग अगोदर आपण काय करणार आहोत, उत्पादकाने जे हे केलं 12% आउट काढणार आपण, त्याचं जर 12% काढलं तर किती होणार ते, त्यासाठी हे जे आहे डिवाइड करू आपण. इथे पहा 12 पंचे 60 आणि ते झाले 600 रुपीज. आता सीजीएसटी आणि एचजीएसटी काढायचं म्हणजे टोटल जीएसटी आहे 600. आता आहे सीजीएसटी आणि एचजीएसटी म्हणजे जीएसटी अपॉन 2 म्हणजे 600 अपॉन 2 जर केलं तर किती आले आपल्याला, इथे 6 म्हणजे किती झाले 300 रुपये. इथे डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळाले. हा झाला तुमचा फर्स्ट इनव्हॉइस की जो होलसेलर साठी आहे. त्या याच्यानुसार त्याला सीजीएसटी एचजीएसटी किती भरावं लागणार आहे, 300 रुपीज. तसं आता सेकंड इनव्हॉइस साठी डिस्ट्रीब्युटर टू कुणाला हे करणार आहोत आपण, डिस्ट्रीब्युटर पासून इकडे रिटेलरला, वितरकाकडून जो किरकोळ विक्रेता आहे त्याच्याकडे आपण जो टॅक्स आहे तो कसा द्यायचा तो बघा. किंवा सेकंड इनव्हॉइस बनवण्यासाठी डिस्ट्रीब्युटर 12% ऑफ 6000 टॅक्स, 6000 इंटू 12 अपॉन 100. तर इथे पण आपण जर केले तर किती झाले पुन्हा 600, 12 पंचे 60, इथे घेतलंय 12 पंचे आले, इथे 12 सकम 72, 720. आता हा जो आहे डिस्ट्रीब्युटर साठी 12% टॅक्स ऑन 6000 म्हणजे तो त्याचा झाला इनपुट टॅक्स क्रेडिट, आयटीसी झालंय ते. आता पेएबल देय जीएसटी, पेएबल जीएसटी काढण्यासाठी आपण आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी, आउटपुट टॅक्स मधून काय करणार, इनपुट टॅक्स जो आहे क्रेडिट ते आपण मायनस करत असतो. मग 720 मायनस, आता यांच्यासाठी हा काय झालेला आहे, हा म्हणजे उत्पादकाचा जो आउटपुट आहे तो डिस्ट्रीब्युटर साठी इनपुट आहे आणि तो इनपुट म्हणजे 600 आणि त्यासाठी आपण पुन्हा याच्या टॅक्सेबल अमाऊंट वर 12% घेणार, ते निघाले 720. मग 720 इट इज द आउटपुट, आउटपुट मायनस इनपुट किंवा आयटीसी, वी गेट 120 रुपीज. हा झाला टोटल जीएसटी. देअरफॉर सीजीएसटी आणि एचजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2, 120 अपॉन 2 म्हणजे किती मिळाले आपल्याला, इकडे पहा बेसक 12 म्हणजे 60 रुपीज जो आहे तो त्यांचा सीजीएसटी आणि एचजीएसटी आहे. आता थर्ड इनव्हॉइस आपण बघणार आहोत, रिटेलर, रिटेलर टू कन्झ्युमर. यासाठी म्हणजे कन्झ्युमर साठी जे आहे त्याची लास्ट प्राइस आपल्याला काढायची की किती रुपयाला ते तो देऊ शकेल एखादी वस्तू जी असेल ती. तर हा जो रिटेलर आहे तो रिटेलर टू कन्झ्युमर, इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी हा जो आहे तो 720 रुपीचे त्यांचे. ते पहा रिटेलर सोल्ड टीव्ही सेट जो आहे तो किती 6, त्याच्यासाठी रिटेलर साठी आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, करपात्र किंमत 6500 रुपये आहे. ही जे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे की त्या 6500 वर आपल्याला 12% काढायचं आहे, 6500चं 12% आणि म्हणून मग तो इट इज सोल्ड केलं जाईल, देअरफॉर इट इज आउटपुट टॅक्स. म्हणून मग इथे काय करणार, डिवाइड 12 पंचे 60, 0 6 5 72 आणि 6 इथे झाले 78, 780 रुपीज. दिस इज द आउटपुट टॅक्स फॉर रिटेलर. हा त्यांच्यासाठी आउटपुट झाला आणि इनपुट कोणता आहे की जो आपण याच्यासाठी घेतला तो झाला 720 रुपये. आता पेएबल जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. पुन्हा तिसऱ्यांदा आपण घेतलं 780 वजा 720 किती मिळाले 60 रुपये. म्हणून आता 60 रुपये हा झाला टोटल जीएसटी. आपल्याला सीजीएसटी एचजीएसटी वेगळं स्टेटमेंटच बनवायचंय म्हणून प्रत्येकाचं आपण काढलंय. सीजीएसटी इज इक्वल टू एचजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2, 60 भागिले 2 किती मिळाले 30 रुपये, 30 रुपीज. तर आता हे जे आहे 30 रुपीज. आता यावर 3 इनव्हॉइस काढले आपण, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. त्यासाठी अगोदर फर्स्ट क्वेश्चन आहे की त्यांचं विवरण लिहायचंय, त्यांचं स्टेटमेंट लिहायचं आपल्याला. मग स्टेटमेंट लिहिताना फर्स्ट आहे होलसेलर, तिघांचं लिहावं लागणार आहे, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर. म्हणून मग असा आपण कॉलम बनवणार आहोत.
तक्ता बनवायचा की स्टेटमेंटमध्ये फर्स्ट आधी नेम लिहिणार त्याचं किंवा ती व्यक्तीचं नाव, होलसेलर, इथे शॉर्टमध्ये लिहिलं मी होलसेलर उत्पादक, दुसरा आहे डिस्ट्रीब्युटर, तिसरा आहे रिटेलर आणि नंतर एकूण कर. रिटेलरचं जेव्हा ऐकवणार तेव्हा तो झाला एकूण कर. आता इथे जो टोटल जीएसटी तो म्हणजे काय, सीजीएसटी प्लस एचजीएसटी, दोन्ही सेम सेम असतात आणि टोटल जीएसटी असतो. असे पद्धतीचे कॉलम्स करणार. फर्स्ट आपण घेणार आहोत होलसेलर. होलसेलरचं काय लिहिणार आहोत, होलसेलरचा सीजीएसटी किती आणि एचजीएसटी 300 दोघांसाठी. मग तो घेतला आपण 300 किती मिळाले 600 रुपये. डिस्ट्रीब्युटर साठी किती काढले बघा, डिस्ट्रीब्युटर हा जो केला 12% ने त्याच्यासाठी आपण काढला 120 हाफ म्हणजे किती आलं 60%. मग डिस्ट्रीब्युटर साठी 360 मायनस 300 केले तर आपल्याला मिळाले 60 रुपये. मग 60 आणि 60 किती झाले टोटल 120 रुपीज. आता थर्ड ट्रान्झॅक्शन मध्ये थर्ड इनवॉइस जो आहे त्यामध्ये रिटेलर, थर्ड इनवॉइस साठी जो आहे तो रिटेलर साठी थर्ड सीजीएसटी आणि एचजीएसटी, मग तो आपला आहे 30 रुपीज. आता आपण करा 60 अपॉन 2 म्हणजे किती मिळाले आपल्याला 30 रुपीज. रिटेलर साठी तो 30 रुपीज म्हणजे 390 मायनस 360 किती मिळाले 30 रुपये. 30 किती झाले टोटल. आता आपल्याला काढायचं टोटल एकूण कर. त्यामध्ये पण सीजीएसटी 300 अधिक 60 360 आणि 30 म्हणजे 390 390 हा 390 हा 390 39 दुप्पट किती झाले 780 780. इथे पण यांची बेरीज केली तर 600 700 आणि झाले 780 म्हणजे टोटल जे जीएसटी आहे त्याला सीजीएसटी एचजीएसटी आणि मग टोटल जीएसटी आपण करणार. सेकंड क्वेश्चन त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की कोणत्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन आहे ते. तर फर्स्ट जो आहे होलसेलर इट इज जीएसटीएन आहे तो. नंतर डिस्ट्रीब्युटर पण जीएसटीएन आहे. जेव्हा दोन बिझनेसमॅन किंवा दोन जीएसटी मध्ये व्यवहार होत असतो, देयर इज अ ट्रान्झॅक्शन बिटवीन टू जीएसटीएन देन इट इज B2 टाइप. आणि डिस्ट्रीब्युटर पासून पण रिटेलर इट इज ऑल्सो रिटेलर इज ऑल्सो जीएसटीएन. देअरफॉर म्हणजे जे जीएसटीएन धारक आहे त्यांच्यामध्ये जो होणारा व्यवहार असतो तो बिझनेस टू बिझनेस B2B आणि हा सुद्धा डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर इट इज ऑल्सो B2B. आणि नंतर B2C या बिझनेसमॅन टू कसं कंझ्युमर जो शेवटचा जो ग्राहक आहे ग्राहकापर्यंत दान गेलेला तो झाला B2C. म्हणजे हे हा दुसरा क्वेश्चनचा आन्सर लिहिणार की फर्स्ट टाइप B2B, सेकंड टाइप B2B आणि थर्ड जो आहे तो थर्ड ट्रान्झॅक्शन इट इज B2C. आणि आणखी तिसरा प्रश्न विचारलेला आहे की कंझ्युमरला लास्ट प्राइस किती द्यावी लागेल. आता कंझ्युमर साठी टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 6500 6500 इट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि टोटल टॅक्स किती आहे, टोटल जीएसटी आहे 780. पूर्ण सीजीएसटी एचजीएसटी म्हणून टोटल जीएसटी आहे 780. देअरफॉर फॉर कंझ्युमर मग तिसऱ्याचा आन्सर आपण काय लिहिणार टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टोटल जीएसटी. मग 6500 प्लस 780 वी गेट किती झाले 7280. इट इज द लास्ट प्राइस फॉर द कंझ्युमर. त्याच्यासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू 6500 आणि 780 रुपये जीएसटी देऊन 7280 हे जे आहे ते काय झालं शेवटची त्याची लास्ट व्हॅल्यू आहे. तर अशा पद्धतीने जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे याच्यातलं 4A हा प्रॉब्लेम सेट इथे आपण पूर्ण केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 5th जो चॅप्टर आहे तो चालू करणार आहोत आणि मॅथ्स 2 चा आपला जो चॅप्टर चालू आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.